शिष्याच्या नात्याला काळीमा फासला जाईल असं कृत्य या महाराष्ट्रामध्ये घडलंय। गुरु आणि शिष्याच्या नात्यावरचा विश्वास संपून जाईल अशा प्रकारचं कृत्य बीडमध्ये घडलेलं आहे। आणि हे बीडमधलं कृत्य घडत असताना अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये जे दोन आरोपी आहेत त्यापैकी श्री पवार आणि खटावकर या दोघांना अटकही झालेली आहे। दोघांच्या विरोधात पॉस्कोचा गुन्हा सुद्धा नोंदला गेलेला आहे। परंतु या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, महाराष्ट्राच्या मनामध्ये संभ्रम आहे, महाराष्ट्राच्या मनामध्ये मोठा संभ्रम आहे। थांबत जातात, बाहेर चालले, बोला बोला, झालं बाहेर गेले। अध्यक्ष महोदय, अतिशय गंभीर आणि संवेदनशील विषयाकडे मी आपल्या मार्फत सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो। गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासला जाईल अशा प्रकारची घटना महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे। गुरु आणि शिष्यावरचा एकमेकाचा विश्वास संपून जाईल अशा प्रकारची या नात्याला अतिशय बाधा आणणारं कृत्य काही लोकांकडून घडलेलं आहे। पवार आणि खटावकर या दोघा नराधमांकडून एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये घडलेला आहे। त्यांच्यावरती कारवाई पण झालेली आहे, त्यांच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हाही दाखल केलेला आहे, पोलिसांनी त्यांना अटकही केलेली आहे। तरी सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले आहेत या घटनेमुळे। त्यामुळे अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या जनतेला काही प्रश्नांची उत्तरं पाहिजे आहेत। हे प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलेले आहेत। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा की एवढा गंभीर गुन्हा घडलाय पण आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी तत्परतेने कारवाई केली, पण पॉस्को सारखा कायदा केवळ 3 दिवसाचीच पीसी का मागितली? हे पोलिसांनी का असं केलं हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळत नाहीये। संदर्भातच पोडियमवर आमचे सगळे वरिष्ठ नेते बोलणार आहेत। नाही, आता त्या संदर्भात आमचे सगळे रोहित पवार आपल्यासोबत नाना पटोलेंना 1 दिवसासाठी निलंबित केले, काय म्हणाल, कसं पाहताय? एक तर आम्ही सगळ्यांनी मिळून नाना भाऊंनी पुढाकार घेतला होता की शेतकऱ्याबद्दल जे भाजपचे त्याच्या लोणीकर तसंच कोकाटे जे खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी त्यांनी भाष्य केलं होतं। आज शेतकरी दिन आहे, आजच्या निमित्ताने शेतकऱ्याची माफी ही सरकारली आणि त्या दोन्ही आमदारांनी त्या ठिकाणी मागितलीच पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्या ठिकाणी केली होती शेतकऱ्यांच्या वतीने। पण तिथं इगो हट झाला, सरकार चिडलं आणि त्याच्यात नानाभाऊवर कारवाई झाली। हे खरंच दुर्दैवी गोष्ट आहे। आम्ही सर्वांनी त्याचा निषेध केला आणि आम्ही दिवसभर सेशनमध्ये जायचं नाही असा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। विरोधी सरकार असं म्हणतायत, विरोधक काय म्हणाल? अरे 100% जे काही शब्द तुम्ही दिला होता, कर्जमाफीपासून पार दिवसा लाईट, त्याच्याचबरोबर तुम्ही विम्याच्या बाबतीत, आपल्या मार्फत मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विचारू इच्छितो की बाबा या प्रकरणाची सखोल अशी चौकशी आपण करणार का? याच्यावरती SIT नेमली जाईल का? ही SIT नेमताना एखाद्या IPS महिला अधिकाऱ्याला त्याच्यामध्ये त्याला काम करायला तिला सांगितलं जाईल का? आणि ज्या मार्फत इतरही सर्व जे काही असतील त्याही मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्याबद्दल असं काही घडलंय का? या 2 नराधामांनी त्यांच्याबद्दल असं काही या आम्ही दिलेत, तुमच्या पायातले जोडे चपला आम्ही दिलेत, तुमच्या आई बहिणीला आम्ही पैसे दिलेत, अशा प्रकारचा शेतकऱ्यांना पूर्णतः शेतकऱ्यांचा अवमान करणं, अपमान करणारा आणि जसे काही शेतकरी यांच्या बापांच्या भरोशावर जगतात अशा पद्धतीचं निंदाजनक वक्तव्य त्यांनी केलं। आणि तोच विषय मांडून आम्ही या सभागृहामध्ये सरकारने माफी मागितली पाहिजे, कारण सत्ताधारी पक्षाचा आमदार आणि माजी मंत्री ते आहेत। त्यामुळं आम्ही ही मागणी केल्यानंतर आम्हाला तिकडे बोलू दिलं नाही। सरकारच्या एकूण या भूमिकेची, सरकारची भूमिका या शेतकऱ्या संदर्भात काय आहे हे स्पष्ट करण्याची आमची मागणी होती। तुम्ही केलेल्या वक्तव्याला समर्थन देताय की तुम्ही त्या आमदार